कार्यक्रम आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून आपल्या सर्वांचे मार्गदर्शक महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर उदरे साहेब, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक माननीय श्री विशाल शिंदे सर, त्याचबरोबर निलेश दीक्षित सर, महाविद्यालयाचे उपप्राचार्य माननीय यादव सर, माझे सर्व वाणिज्य विभागातील सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक वर्षी आपण वाणिज्य मंडळ या ठिकाणी एक कार्यक्षम कसं राहील याचा वाणिज्य विभागाच्या वतीनं प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो। वाणिज्य मंडळ आपल्या वाणिज्य विद्यार्थ्यांसाठी अनेक ऍक्टिव्हिटीज या ठिकाणी राबवत असतं। त्या ऍक्टिव्हिटी राबवण्यासाठी आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य सातत्याने आपल्याला मदत करत असतात। अनेक विद्यार्थी यातून आपलं करिअर त्या ठिकाणी घडवत आहेत आणि आमच्या सर्व विभागाचा एकच प्रयत्न आहे की आपले विद्यार्थी इथून बाहेर पडल्यानंतर महाविद्यालयाचा नावलौकिक ते कसा वाढवतील। आता यामध्ये त्याचं उत्तर पण मला येताना झाले। आता तळून तडतदार कदाचित व्यक्तिमत्वाने जरी दिसत असून तर माझी 40 पूर्ण झालेली आहे। आणि आज ज्या ह्या कार्यक्रमासाठी ज्यांनी आम्हाला निमंत्रित केलं त्याच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणाऱ्या परचुरे मॅडम, मला सांगायला अभिमान होतोय की ज्या फाउंडेशनची आम्ही काही तासगाव शहरातील 30च्या वयामध्ये असताना ज्यांनी हेल्पिंग हँड्स फाउंडेशन तासगाव ह्या NGO ची स्थापना केली, त्या संस्थेमध्ये त्या परचुरे मॅडम सुद्धा सदस्य आहेत। आणि आम्हाला खऱ्या अर्थानं आमची छाती अभिमानाने फुलते की मॅडम सारख्या एवढ्या सुसंस्कृत शिकलेल्या, एवढ्या ज्या काही ह्या कॉलेजमध्ये तुमच्यासारख्या मुलांचं भविष्य घडवत आहेत, ते आमच्या सोबत आमच्या खांद्याला खांदा लावून आज समाजामध्ये जिथं कुठं काहीतरी कमी पडतंय त्या ठिकाणी ते बदलण्याचा किंवा वंचित घटकाला मदत करण्यासाठी ते आमच्या सोबत आहेत। त्याबद्दल त्यांचेही मी या ठिकाणी आपला जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी आभार मानतो। माझ्या समोर बसलेल्या मित्रांनी मैत्रिणींनो, मी फार मोठा कुठला व्याख्याता नाहीये की जेणेकरून मी तुम्हाला कुठलं मोठं मार्गदर्शन करणार आहे। गेल्या 10 वर्षांमध्ये सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आम्हाला जे काही अनुभव आले किंवा आमच्या मनाला जे भावलं ते फक्त आम्ही करत गेलो। आम्हाला कुठला कोण गॉडफादर नव्हता किंवा आम्ही कुणाचं फार मोठं मार्गदर्शन घेतलेलं नाहीये। आणि व्यक्तिगत मी जर का माझा अनुभव सांगायचं म्हटलं तर वक्रतुंड कॉम्प्युटर्सचे माझे सहकारी मित्र जे माझ्या प्रत्येक सामाजिक कामामध्ये आम्ही सोबत असतो ते म्हणजे निलेश दीक्षित सर, आमच्या प्रत्येक घटनेचे साक्षीदार की ज्या फाउंडेशनचे ते सेक्रेटरी पण आहेत। तर मित्र, सामाजिक काम करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या अंतर्मनानं साथ देणं गरजेचं आहे किंवा तुमचं उज्ज्वल भविष्य तुम्हाला घडवायचं असेल तर या ठिकाणी कुठल्याही शिक्षकांनी कितीही तुम्हाला सांगितलं, पण जोपर्यंत तुमचं अंतर्मन तुम्हाला सांगत नाही की मला माझ्यामध्ये बदल घडवायचा आहे, मला ही समोरची दिसणारी परिस्थिती बदलायच्या, तोपर्यंत तुम्ही किंवा तुमचं भविष्य कोणीही बदलू शकत नाही। म्हणजे खऱ्या अर्थाने ह्यातून तुम्हाला काय समजतंय की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, बरोबर आहे ना? जरा बोललं तर मला बरं वाटेल किंवा तुम्ही पण काहीतरी समजून घेताय। तर माझं पण शिक्षण तुमच्यासारखं झालंय। मी काय फार मोठा क्लास 1 म्हणजे अबाव 70 अबाव 80 मार्क पडले नाहीये। माझं 10वी मध्ये 58% मला मार्क पडलेत आणि 12वीला मला 49% मार्क पडलेत। म्हणजे जे मार्क बसले त्यांच्यासारखंच तुमच्यासारखे मी। तर मला म्हणायचं तुम्ही बोला, हे तुम्हाला पटतंय का की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार? आवाज नाही। तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे तुम्हाला पटतंय का? हा, ओके। मला सांगा, आजकाल आपण समाजामध्ये वावरत असताना बरंच वातावरण वेगवेगळं दिसतंय। राजकीय वातावरण वेगळं आहे, सामाजिक वातावरण वेगळं आहे, प्रत्येक कुटुंबामधलं वेगळं वातावरण आहे। आज प्रत्येक कुटुंबामध्ये मुलांमधला आणि पालकांमधला संवाद कमी झालाय। मी किती जरी तुम्हाला विचारलं तर तुम्ही म्हणणार कबूल नाही झाला, का तर तुमचं आमचं प्रत्येकाचं जग ह्यामध्ये सामावून आहे। शैक्षणिक दृष्ट्या CPBFI कोर्सची सर्वांनी करावा असे मला वाटते। धन्यवाद। आपल्याला एक कोणाचा संदेश दिला की कॉमर्समध्ये जेव्हा आपलं शिक्षण पूर्ण होईल तेव्हा बेरोजगार न राहता रोजगार जर मिळवायचा असेल तर कोणकोणत्या संधी आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर या उपलब्ध संधीचा आमचे विद्यार्थी नक्कीच फायदा घेतील व भविष्यामध्ये एक चांगला यशस्वी विद्यार्थी बनून दाखवतील। त्यामुळे मी कॉमर्स विभागाच्या वतीने त्यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। महाविद्यालयाचे उपाचार्य प्राध्यापक यादव सर या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यांचेही त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। सर्वांसाठी आपल्याला प्रेरणास्थान असणारे, आमचे प्रेरणास्थान असणारे कॉमर्स विभागाचे कॉमर्स विभाग प्रमुख डॉक्टर अमोल सोनवणे सर
अतिशय छान शब्दामध्ये CPTF नावाचा जो काय कोर्स आहे त्याचं मार्गदर्शन केलं. तर CPTFची पावती म्हणजे या ठिकाणी फर्स्ट रँकला जो 19 5 विद्यार्थी आहेत, मला त्यांचं आवर्जून या ठिकाणी नाव घ्यावं लागेल. त्याच्यामध्ये आज उपस्थित असलेल्या करीमा मुल्ला असेल, आता ही विद्यार्थी पाठीमागच्या वर्षी B.Com भाग 3लाच होती, तिच्या सहकारी विद्यार्थीनी तिच्यामध्ये इंगळे असेल किंवा सायली पाटील असेल किंवा सत्य असेल, ह्या मुलांना या सगळ्या विद्यार्थी पाठीमागच्या वर्षाचे. आता सध्या जर तुम्ही त्यांच्याकडे पाहिलं तर ते मंथली नियर अबाउट 50,000 to 20,000 सॅलरी घेतात. त्यामुळे तुमच्याही माइंडमध्ये अशी अपेक्षा निर्माण व्हावी किंवा एखादं स्वप्न क्रिएट व्हावं की मी सुद्धा पुढच्या वर्षी या फर्स्ट रँकला बसेल. त्यामुळे आलेल्या या चारही मुलांचं मी कॉमर्स विभागाच्या वतीनं आणि स्पेशल महाविद्यालयाच्या वतीनं व CPTF कोर्स ज्या व्यक्तीने हा महाविद्यालयामध्ये आणला, मी व्यक्तिगत सांगतो की कॉमर्स विभागामध्ये सर्वात जास्त मला कुठली गोष्ट आवडत असेल एक ऍक्टिव्हिटी म्हणून ती CPTF आहे. कारण मी जेव्हा विद्यार्थी महाविद्यालयामध्ये होतो, बोलावं कसं, इंटरव्ह्यू फेस कसा करावा, आपल्यापेक्षा जर जास्त कॅपॅबिलिटीनं पुढे व्यक्ती असेल तर बोलावं कसं, याचं नॉलेज पूर्णपणे बोलावं त्या CPTF कोर्सच्या माध्यमातून मिळतं. चालू वर्षी माझ्या मते B.Com भाग 3 आणि B.Com सेकंड पुढच्या वर्षी चालू करायचा असा बेत आहे. तर B.Com भाग 3 मधील सर्व विद्यार्थ्यांनी त्या CPTF कोर्सचा आनंद घ्यावा. त्यामुळे आलेल्या सर्व विद्यार्थी माझ्या विभागातील सर्व कलिगा सर्वांचे या कार्यक्रमाच्या प्रसंगी आभार व्यक्त करतो. आमच्या बॅचची मी स्टुडंट हेड होती, त्याच्यामुळे माझ्या जो लिडरशिप हा क्वालिटी होता तो आणखीनच वाढला, आणखीनच डेव्हलप झाला. आणि थँक्यू बोलण्यासाठी. श्री विशाल शिंदे सर, त्याचबरोबर कार्यवाह त्याचे निलेश दीक्षित सर, त्याचबरोबर आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मिलिंद उदरे सर, कॉमर्स विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर अमोल सोनवणे सर, या कार्यक्रमाच्या अँकरिंग करणाऱ्या बनसोडे मॅडम, त्याचबरोबर नेहा मोरे मॅडम, JR पाटील सर, स्वप्नील पाटील आणि आपण कॉमर्सचे विद्यार्थिनी. खरं पाहिलं तर आताच सरांनी बरंच काही तुम्हाला सांगितलेलं आहे NGOच्या बाबतीमध्ये. आपण कॉमर्सचे विद्यार्थी आहोत आणि मग कॉमर्सच्या संदर्भामध्ये आपला रोल काय आहे, तर बऱ्याच वेळेला मराठीत असं म्हटलं जातं की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. याचा अर्थ आपणालाही दान करायला या ठिकाणी आपण प्रोत्साहित झालं पाहिजे. त्यांनी जे उपक्रम सांगितले ते अत्यंत स्तुत्य अशा स्वरूपाचे आहे. विद्यार्थी मित्र, आपण ज्यावेळेला एखादी असोसिएशन स्थापन करतो, तिचे जे कार्यक्रम असतात ते कार्यक्रम हे आपल्या कॉमर्सच्या संदर्भामध्ये आपली काय प्रगती आपण करू शकतो, ऑटोमॅटिकली आपल्याला डिमांड येते. तर शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या, हेच योग्य वेळ आहे करिअर घडवण्याचं. एक्स्ट्राचं नॉलेज घ्या, आई वडिलांचं मार्गदर्शन घ्या, आपले शिक्षक खूप मार्गदर्शन करणारे आहेत, त्यांचं मार्गदर्शन घ्या, तुमचं करिअर घडवा. थँक्यू. समाजसेवी संस्था हेल्पिंग हँड फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष श्री विशाल शिंदे साहेब, त्याचबरोबर आपल्यात आहेत श्री निलेश दीक्षित साहेब, माझ्याबरोबर व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य यादव सर, कॉमर्स विभागाचे तरुण आणि तडफदार कर्तबगार प्रमुख हेड ऑफ द डिपार्टमेंट माझे सहकारी डॉक्टर सोनवणे सर, माझे सहकारी डॉक्टर परतुरे मॅडम, नेहा मोरे, त्याचबरोबर JR पाटील, स्वप्नील पाटील आणि विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत प्रेरणादायी असं व्याख्यान विशाल शिंदे सरांनी दिलेलं आहे. खूप मोठं काम करतायत ते. एक समाजसेवी संस्था उभी करणं आणि त्याच्या माध्यमातून समाजाच्या उपयोगासाठी काम करणं ही खूप महत्वाची बाब आहे आणि ती काळाची गरज आहे.
विद्यार्थी मित्रांनो, कॉमर्स असोसिएशन हा काय प्रकार आहे असं मला जे प्रथम वर्षाचे विद्यार्थी आहेत त्यांना तरी तो प्रश्न पडला असेल. काय आहे नक्की? आपण कॉमर्सला तर प्रवेश घेतलेला आहे, पण त्यातूनही कॉमर्स असोसिएशन काय आहे? हा एक व्यासपीठ आहे, हे एक प्लॅटफॉर्म आहे की ज्याच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत अनेक, ज्याला आपण तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यासाठी उपक्रम राबवले जातील. गेले अनेक वर्ष कॉमर्स असोसिएशन महाविद्यालयाचं हे खूप चांगली कामगिरी करत आहे आणि त्याचे चांगले परिणाम आपल्याला दिसत आहेत. उदाहरणार्थ, आता आपण त्या 4 आपल्या विद्यार्थिनींचं अभिनंदन केलं की ज्यांनी या कॉमर्स असोसिएशनच्या माध्यमातून जे काही उपक्रम राबवले त्याचा उपयोग करून घेतला आणि त्या आज एका चांगल्या संस्थेमध्ये, बँकाच्या मध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. याचा अर्थ असा होतो की विद्यार्थी म्हणून तुम्ही ज्यावेळी या महाविद्यालयात प्रवेश केला